नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 पोखरा या योजनेअंतर्गत जे गाव समाविष्ट आहेत त्या गावातील शेतकरी बांधवांना कुठला लाभ मिळणार, ते कुठल्या नियमास लाभास पात्र आहेत ते आपण पाहणार आहे। तर सर्वप्रथम नमस्कार, मी डॉक्टर चौधरी, प्रवीण प्रशिक्षक यशदा पुणे, प्रवीण प्रशिक्षक SBI RCT, प्रवीण प्रशिक्षक PRT खामगाव। जे गावातील भूमिहीन आहेत, शेतमजूर आहेत, बेरोजगार आहेत, अशा युवकासाठी किंवा असले युवक कुठल्या लाभास पात्र आहेत, तर जे भूमिहीन कुटुंब आहेत हे शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे 2 व्यवसायात ते लाभास पात्र आहेत। कमी वेळात, कमी जागेत आणि जास्त उत्पन्नदार व्यवसाय असल्यामुळे हे बेरोजगार भूमिहीन बांधव या लाभास पात्र आहेत। यानंतर जे अल्पभूधारक आहेत त्यांच्याकडे 2 एकरापासून तर 5 एकरापर्यंत शेती आहे। अशा कुटुंबांना जे शेती संलग्न व्यवसाय आहे, शेतीसोबत करता येण्यासारखे रेशीम उद्योग आहे, मधुमक्षिका पालन उद्योग आहे, मच्छीपालन उद्योग आहे। जर त्या शेतकऱ्याकडे शेततळ असेल तर वर पिंजराबद्ध कुक्कुटपालन, खाली मच्छीपालन आणि बाजूला शेळीपालन व्यवसायाचा त्रिवेणी संगम सुद्धा त्यांना साधता येतोय। शाश्वत विकास करायचा शेतीचा, तर शाश्वत विकासासाठी काही पायाभूत सुविधा या प्रकल्पामध्ये आहेत। विहीर, इलेक्ट्रिक मोटर पंप, स्प्रिंकलर, ड्रीप, शेतीला कुंपण, शेततळे, पुनर्भरण, नेट सेट, कांदाचा, बांबू लागवड, फळ लागवड यासारखे सुद्धा योजनेस पात्र आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना महागडे बी आणि रासायनिक खतामुळे शेतीचा ऱ्हास होतो आणि जर नापिकी झाली तर माझ्या शेतकरी बापाच्या गळ्याला फास होतोय। म्हणून शासनाची शिफारस काय आहे, नैसर्गिक वनस्पतीपासून खते बनवा। गांडूळ खत निर्मिती आहे, नॅपेड आहे, हिरवळीचे खत आहेत आणि फवारणीसाठी निंबोळी अर्क आहे, बीजामृत आहे, जीवामृत आहे, दसपर्णी आहे। यांचा फवारणी करून उपयोग करून शेतीचा बजेट कमी करा। आणि जे कास्तकार 5 ते 5 हेक्टरपर्यंत आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरसोबत इतर लागणारी यंत्रसामुग्री सुद्धा अनुदानास पात्र आहे। त्यानंतर प्रक्रिया उद्योग हे शेतकरी गट आहेत रजिस्टर केलेले, महिला बचत गट आहे आणि शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे। यांना काय करतात, कुठल्या लाभास पात्र आहेत, तर हे प्रक्रिया उद्योग आहेत। याच्यामध्ये अन्न प्रक्रिया युनिट आहे। अन्न प्रक्रिया युनिट म्हटल्यानंतर तुमच्या जो भागात पिकणार आहे, जर तुमच्या भागात टोमॅटो पिकत असेल तर त्याचा सॉस बनवता येईल, तुमच्या भागात हळद पिकत असेल तर त्याचा प्रक्रिया बनवता येईल, पावडर, भुकटी आणि बरेचसे काही बनवता येईल। त्यानंतर दुग्ध प्रक्रिया युनिट, दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याचं युनिट सुद्धा अनुदानास पात्र आहे। बीज प्रक्रिया युनिट, तुम्ही बीजवर सुद्धा प्रक्रिया करून बीज उत्पादक होऊ शकता। सोया मिल्क युनिट, सोयाबीनपासून दूध वगैरे बरेचसे पदार्थ तुम्ही बनवून त्याचं युनिट टाकू शकता। फळ प्रक्रिया युनिट, फळावर प्रक्रिया करून फळ टिकावं आणि मार्केटला पोहोचवलं यासाठी सुद्धा अनुदान आहे। स्थानिक बीज संवर्धन, जर जुने आपल्याकडे बीज जवळ असेल त्याचं संवर्धन स्टोअर करण्यात सुद्धा आपल्याकडे आहे अनुदान पात्र, ते सुद्धा आहे बीज बँक। त्यानंतर पशुखाद्य केंद्र निर्मिती,
हे सुद्धा बेरोजगारांना करता येणार आहे. त्यानंतर शेळी पैदास केंद्र हे सुद्धा आपल्याला अनुदानामध्ये घेता येईल. त्यामध्ये महिला बचत गटासाठी विशेष प्राधान्य, दाल मिल, पापड उद्योग, मसाला उद्योग, रोपवाटिका, सोलर चरखा युनिट, मका प्रक्रिया म्हणजे पॉपकॉर्न बनवणे, व्यवसायाचं समायोजन या प्रकल्पामध्ये आहे. आता विशेषतः जो गट प्राबल्यबळ आहे त्या गटासाठी अवजार बँक, ग्रामीण भागातील जे छोटे कास्तकार आहेत त्यांना वेळेत साधन मिळावे, वेळेत पेरणी व्हावी आणि कमी खर्चात व्हावी म्हणून अवजार बँक एखाद्या गटाने घेऊन आपल्या सर्व शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊन त्यांना मदत होईल, आपल्यालाही लाभ होईल. या उद्देशाने अवजार बँक सुद्धा इथं अनुदानास पात्र आहे. आणि तसेच हा जो आजपर्यंत मी लोकाजोका केला आहे हे सगळे प्रकल्प या योजनेमध्ये आहेत आणि याहीपेक्षा वाढीव मार्चमध्ये GR प्राप्त होणार आहे. आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोचणार आहे. तर तुम्ही योजनेचा लाभ घ्यावा, गावातील प्रत्येक समाजापर्यंत हा मेसेज द्यावा आणि माझ्या कृषी शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब करा ही अपेक्षा. धन्यवाद.